हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 3. अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. आपले 17 श्लोक वाचून पूर्ण झाले आहेत. आज 18व्या श्लोकापासून वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या 18व्या श्लोकात म्हणत आहेत, न एव तस्य कृतेन अर्थो न अकृतेन इह कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थ व्यपाश्रयः. भाषांतर वाचूया. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. तर इथे सांगितलं आहे की जो भगवंतांना पूर्णपणे शरणागत व्यक्ती आहे त्याला कोणत्याही जीवाचा आश्रय घेण्याची आवश्यकता नसते. तर आणखीन आपण ह्या श्लोकाबद्दल जाणून घेऊ शकतो. गीताभूषण टीका जी श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे. तर ते म्हणत आहेत की नियत कर्म म्हणजे विहित कर्म हे आत्मशुद्धीसाठी म्हणजेच आत्मसाक्षात्कारासाठी केले जातात. तर इथे पहिल्या ओळीत दिलाय ना की आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तर त्यातले हे जे विहित कर्म आहे त्याविषयी श्रील बलदेव विद्याभूषण सांगत आहेत की वैदिक शास्त्रामध्ये ही सगळे नियत कर्म विहित कर्म ही दिलेली आहेत. कशासाठी दिली आहेत? ती कर्तव्य करून जो मनुष्य आहे तो काय करू शकतो, त्याचे शुद्धीकरण होतं. त्याला तो आध्यात्मिक जीवनाकडे पुढे प्रगत होण्यासाठी ही नियत कर्म दिलेली आहेत. पण ज्याची चर्चा आता चालली आहे तो कोण आहे? आत्मसाक्षात्कारी मनुष्य आहे. त्या आधीच तो काय आहे, आत्मसाक्षात्कारी स्तरावर तो पोचला आहे, आत्मा स्तरावर आहे. मग त्याला विहित कर्म करून शुद्धीकरण करण्याची आवश्यकता नाही. का बरं? कारण ही सगळी प्रक्रिया आधीच पूर्ण झालेली आहे. तो आता आत्म्याच्या कार्यामध्ये रममाण आहे. त्याने पूर्णपणे स्वरूप स्थिती जाणली आहे. तर हा जो मनुष्य आहे त्यांनी जाणलं आहे मी कोण आहे, मी भगवंतांचा दास आहे, जीवेर स्वरूप आहे, कृष्णेर नित्य दास आहे. आणि त्यामुळे इथे म्हटलंय ना, न एव तस्य कृतेन अर्थो न अकृतेन इह कश्चन. तर पहिली ओळ आहे, त्या पहिले शब्द आहेत 3, त्याच्यात सांगितलंय की आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. कारण विहित कर्म केल्याने शुद्धीकरण होतं, आत्मसाक्षात्कार होतो. पण आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कसा आहे, आधीच आत्मसाक्षात्कार त्यांनी प्राप्त केला आहे. मग आता विहित कर्म करून काही आणखीन प्राप्त करायचं ध्येय त्याला नाहीये. एवढं समजलं आपल्याला. आता पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतायत की जर त्याने विहित कर्म केले नाही तरी तो आत्मसाक्षात्कारी स्तरावरच राहतो. तर असा व्यक्ती आहे, त्यांनी जर काही ही जी कर्तव्य दिली आहेत विहित कर्म नियत कर्म ती जरी केली नाहीत तरी काही वाईट होत नाही. तो साक्षात्कारी स्तरावर पोचला आहे. म्हणजेच त्यांनी जाणलंय मी आत्मा आणि भगवंतांच्या भक्तीत लागला आहे, सेवेत लागला आहे. तर मग त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. तो आत्मसाक्षात्कारी स्तरावरच राहतो. त्याने विहित कर्म केले नाही तर तो स्वतःला आत्मा म्हणून पाहण्यात कोणताही अवरोध अडचण त्याला प्राप्त होत नाही. म्हणजे असं नाहीये की त्यांनी काही कर्तव्य केलं नाही तर मग तो आत्मा म्हणून स्वतःला पाहू शकत नाही, असं नाहीये.
तर आपल्याला हा श्लोक कळलेला आहे. एकदा भाषांतर वाचून घेऊया. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो आणि या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. तर तात्पर्य वाचूया म्हणजे आपल्याला आणखीन समजेल. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना भावित कर्मांशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. तर प्रभुपाद म्हणत आहेत की असा हा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो कृष्ण कर्मच करतो. म्हणजे भगवंतांना संतुष्ट करण्याचं जे कर्म आहे, भगवंतांनी ज्या आज्ञा दिल्यात त्यानुसारच तो कर्म करतो, इतर कोणतंही तो कर्म करत नाही. तर जीवनातलं प्रत्येक कार्य हा जो भक्त झालेला आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करतो आणि त्यांनी जाणलंय की ह्या व्यतिरिक्त मला दुसरं माझ्यासाठी कोणतंच कार्य करायची आवश्यकता नाही. भक्तीत बाधा आणणार असं कोणतंच काम हा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती करत नाही. ध्येय काय आहे? मला भगवंतांना आनंद देणारच कार्य करायचं आहे. याला एक संस्कृत वाक्य आहे, कृष्ण अर्थम अखिल चेष्टा. कृष्णार्थम अखिल चेष्टा. अखिल म्हणजे सर्व, चेष्टा म्हणजे प्रयत्न. तर हा व्यक्ती काय करतो? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती, प्रत्येक प्रयत्न भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करतो, भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी करतो. पुढे वाचूया. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. तर प्रभुपाद समजवतायत की हा जो भक्त आहे तो निष्क्रिय नाहीये. कृष्ण भावना भावित आहे म्हणजे तो काया वाचा मनाने सदैव भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत मग्न असतो. काया म्हणजे शरीराने तो भगवंतांची सेवा करतो आहे, वाचा वाणीने भगवंतांविषयी बोलतो आहे, इतरांना समजवतो आहे आणि मन कायम त्याचं कृष्ण भावना भावित आहे. जे भगवंतांविषयी त्यांनी श्रवण केलं आहे त्याचं तो स्मरण आणि चिंतन करतो आहे, भगवंतांची सेवा करण्याची इच्छा करतो आहे. तर असा व्यक्ती कसा बरं निष्क्रिय असू शकेल, कोणतंही काम करत नाही असं असू शकेल? नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य अथवा देवता कोणाचाही आश्रय घेत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शुद्ध भक्त जे आहेत त्यांचा एक गुण म्हटला जातो कृष्ण एक शरणम. जे तो आहे भक्त आहे, शुद्ध भक्त, तो काय करतो? भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे, पूजा करतो आहे. तर पूर्णपणे तो भगवंतांना शरणागत आहे. तर भगवंतांच्या सेवेत तो मोठ्या प्रेमाने मग्न आहे. तर असा आत्मसाक्षात्कारी भक्त आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की दिव्य असे गुण प्रकट होतात. तर वैष्णवांमध्ये महान वैष्णव असतात, त्यामध्ये त्यांच्यामध्ये 26 दिव्य गुण असतात. तर त्यातला सर्वात प्रमुख गुण आहे तो म्हणजे काय? कृष्ण एक शरणम. तो भक्त जाणतो की मी भगवंतांचा दास आहे आणि भगवंत माझे आराध्य आहेत. आराध्य म्हणजे आराधना करण्यायोग्य, त्यांचंच मी पूजन करणार, त्यांचीच मी भक्ती करणार. कशी भक्ती करतो हा? निष्कपट भावनेने. निष्कपट, कोणतंच कपट नाही, छुपा हेतू नाही की मी असं करेन आणि मला पण इंद्रिय तृप्ती मिळेल, असा कोणताच विचार या शुद्ध भक्तामध्ये नाहीये. निष्कपट भावनेने भक्ती करतो, निरंतर भक्ती करतो. त्याच्या भक्तीमध्ये उगाचच काही गॅप येत आहेत, खंड पडतायत असं कधीच होत नाही. तो रोज नियमितपणे भगवंतांच्या भक्तीत जोडला गेला आहे. आणि भावना कुठची आहे? भगवंतांना प्रसन्न करण्याच्याच भावनेने तो भगवंतांची प्रेममयी भक्तिमय सेवा करत असतो. तर असं वैष्णवाचार्य समजवतात की जेव्हा हा मनुष्य आहे, भक्त आहे, त्याच्याकडे हा सर्वात प्रमुख गुण कृष्ण एक शरणम हा येतो,
तेव्हा उरलेले जे वैष्णवांमधले 25 गुण आहेत तेही त्या शुद्ध भक्तामध्ये येतात. तर काय शब्द आपण जाणले, हे जे हा जो भक्ती करतो आहे त्याला काय म्हटलं जातं, अकिंचन भक्ती. तर असा भक्त निष्कपट भावनेने, निरंतर आणि अनुकूल भावनेने भक्ती करतो. अनुकूल म्हणजे भगवंतांना संतुष्ट करण्याच्या दिशेने त्याचं प्रत्येक कार्य असतं. तर अशी आहे ती अकिंचन भक्ती, याला म्हटलं जातं. तर अशी कोणताही भक्त अकिंचन भक्ती करतो आहे म्हणजे पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन निष्कपट भावनेने निरंतर भक्ती करतो आहे, तर मग त्याच्यात हे जे वैष्णवातले दिव्य गुण आहेत ते हळूहळू येत असतात, प्रकट होतात. तर हे सगळे गुण आत्म्यामध्ये असतातच, पण भक्ती होते, भक्ती जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा शुद्धीकरण होत जातं आणि हे दिव्य गुण आहेत ते प्रकट होतात. पुढे वाचूया. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. आत्म्याची सर्व आवश्यक कर्तव्य करणं म्हणजेच कृष्ण भावनेत कर्म करणं असं सांगितलं जातं. म्हणजे कृष्ण भावनेत व्यक्ती कर्म करतो म्हणजेच काय करतो, आत्म्याची सगळी आवश्यक असलेली सगळी कार्य करतो. तर असा हा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे, तो आपण आताच चर्चा केली त्याप्रमाणे वागतो. तर मग त्यासाठी बाकी काही कर्मकांड करणं वगैरे ह्याची आवश्यकता नाही. केवळ भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्ती करतो हा, आणि त्या मनुष्याचं परम कल्याण होतं. तर आपला हा 18वा श्लोक वाचून झाला आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.